वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अकोला महानगरपालिकेसाठी पक्षाचा जाहीरनामा जाहीर करत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे। शहराच्या दुरवस्थेला भाजप जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांनी थेट शब्दात टीका केली आहे। अकोल्यात आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की नागरिकांना जर घाणीत आणि अविकसित शहरात राहायचं असेल तर त्यांनी भाजपाला मतदान करावं। अकोला शहराच्या विकासासाठी वंचित बहुजन आघाडीला संधी देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले। राज्यातील राजकीय समीकरणांवर बोलताना त्यांनी सांगितलं की भाजप वगळता इतर सर्व पक्षांसोबत चर्चा सुरू असून सध्या कोणालाही ठोस डेडलाईन देता येणार नाही। मुंबई महापालिका निवडणुकीबाबत वंचित बहुजन आघाडी 200 जागा लढवण्यास सज्ज असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। शहरामध्ये राहायचं आहे का आणि अविकसित शहरामध्ये राहायचं आहे का याचा निर्णय महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये द्यायचा आहे। याचं उत्तरदायित्व मी असं मानतो या शहरातला जो बुद्धिजीवी आहे त्याच्याच बरोबर डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, प्राध्यापक आहे, आय लव्ह अकोला असा म्हणणारा वर्ग जो आहे त्याला ह्याचा निर्णय द्यायचा आहे की त्याला घाणीमध्ये राहायचं आहे की विकसित शहरामध्ये राहायचं आहे अशी परिस्थिती आहे। मी या सगळ्यांना आवाहन करणार आहे की तुम्हाला जर घाणीत राहायचं असेल तर सरळ सरळ भारतीय जनता पक्षाला मतदान द्या, कमळाला मतदान द्या।